आता यांना घरी घेऊन जाऊया का? हे राहणं बरोबर नाही वाटत ग. हो बरोबर आहे, घरी चला, तुम्हाला तिथे आराम करता येईल. नाही, मी कुठे येणार नाही. आधीच दोन्ही लेकरं माझ्यामुळे जेलात गेली आहेत आणि अजून किती उपकार घेऊ तुमचे. नग हो उपकार. हे बघा, आपण सगळे एक कुटुंब आहोत. अशी उपकाराची भाषा कशाला बोलताय तुम्ही? मला मान्य आहे, आशू आणि शिवा आता जेलमध्ये जाणं हे अत्यंत चुकीचं आहे, पण त्यात तुमची काही चूक नाहीये. नाही कशी. तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या बरोबर घरी चला. नाही हो सीताई, असं लेकीच्या घरी जाणं बरोबर नाही हो वाटत. लेकीच्या नाही पण मुलाच्या घरी तरी जाऊच शकता ना. आशूला मुलगा मानलाय ना तुम्ही. मी इथंच राहणार. मी इथनं कुठं बी जाणार नाही. मी इथंच राहून माझं हे घर मिळवणार. अशी नाही मी हार मानणार. मी माझं घर इथंच राहून मिळव. आजी, तुम्ही असं का करताय? वंदनाताई, तुम्ही तरी सांगा ना, त्यांना समजावा ना. नाही हो सीताई, त्या नाही ऐकणार. आणि आम्ही राहू ना इथे, तुम्ही नका काळजी करू. बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी इथे थांबते. अहो असं काय करताय तुम्ही सीताई? खरंच याची काही गरज नाहीये. नाही वंदनाताई, शिवाने माझ्यावर तुमची जबाबदारी दिली. अहो त्या मुलीने एवढं केलंय माझ्यासाठी, मी एवढंच नाही करू शकले तर काय उपयोग आहे सगळ्याचा? हो पण तुम्हाला कशा पायी त्रास देऊ सांग. त्रास होईल, पण मी जर जबाबदारी झटकून गेले ना तर होईल. उर्मिला, तू एक काम कर, तू सगळ्यांसाठी जेवण बनवून आण. मीही जातो पोलीस स्टेशनला आणि आशू आणि शिवाला घेऊनच परत येतो, म्हणजे आजींना बरं वाटेल. हा मांजा, चल माझ्या बरोबर ये. चल. किती करताय तुम्ही आमच्यासाठी? या समजाची परतफेड कशी करणार मी? परोपकार? आजी, तुम्ही ही भाषा बोलणं बंद करा बरं आधी. माझ्या जागी जर भाऊ असते तर त्यांनी हेच केलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य करते. नाही काका, आता इथे नाही थांबायचं, लवकरात लवकर बाहेर पडायचंय आम्हाला. नाही शिवा, तू काळजी करू नकोस. आता आम्ही आलोय. आणि हे बघ शिवा, मला कळतंय की तुला टेन्शन आलं असेल, काळजी वाटत असेल की घरचे कसे काय, पण काळजी करू नकोस. वहिनी रात्रभर गॅरेजवरच थांबली होती. सगळे गॅरेजमध्येच आहेत, आजी आणि वंदनाताईंसोबत. आणि आम्ही तुम्हाला सोडवायला आलोय. तुम्ही आहात तर काळजी नाहीये, पण तरी पण. काका, मी साहेबांशी बोलून घेतो. साहेब, ते पेपरचा मी बघतो. आणि तो थांबा. खरं तर मगाशीच तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, पण ठीक आहे आता सांगतो. आज या दोघांना आम्हाला सोडता येणार नाही. का? आवाज आंबेडकर जयंती, कोर्टातून बेल कशी मिळणार, म्हणून आज दोघांना सोडता येणार नाही. साहेब काहीच नाही होऊ शकत का? हा हे बघा, मी लक्ष्मण देसाई, मी देसाई मोटर्स अँड इंडस्ट्रीजचा वन ऑफ द पार्टनर आहेत. मी तुम्हाला रामचंद्र देसाईंना फोन लावून देऊ का? साहेब असं काय करताय? तुम्हाला सांगितलं ना प्रॉब्लेम काय आहे तो. साहेब सॉरी, पण असं काही ते देऊन घेऊन काही, तुम्हाला तर माहितीच आहे साहेब की चूक यांची नाही आहे. बघा ना, काही होऊ शकतंय तर. नाही काका, तुम्ही हात जोडू नका. हे बघा, हे असं बाहेर नाही पडायचं आम्हाला. आम्ही एक रात्र राहतो हवं तर, पण लाच देऊन वगैरे आम्हाला बाहेर यायचं नाहीये. शिवा, अरे आपण इथून बाहेर पडलो तर हे सगळं प्रूफ करू शकणार आहोत ना. काका हे बघ, ऐक, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण हे बघ, आपण सत्याच्या मार्गाने चाललोय ना, मग सत्याची का साथ घ्यायची? आणि आहे ना, आमची एकमेकांना साथ आहे. बघा, तुम्ही सकाळी पेपर घेऊन या, मी लगेच दोघांना सोडतो. ठीक आहे? हो ठीक आहे. मला इथे रात्रभर ठेवून मला हे बघा, काही काळजी नका करू. ना दिवसच वाईट आहे. काका हे बघ, इकडे बघ,
आजचा दिवस आपला नाहीये, उद्या सगळं नीट होईल. काका पण प्लीज आजी आणि आई यांची काळजी घ्या. त्यांना सांगा की आम्ही नीट आहोत, त्यांना आमची काळजी करायची गरज नाहीये. हां हां हां, ते त्यांची काळजी आम्ही घेतो. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. परिस्थिती काय बघतेस ना, सगळ्यांचीच मदत लागणार आहे. सीताई, म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही जी लागेल ती मदत करायला तयार आहोत. जे झालंय ते खूपच चुकीचं झालंय, खूप वाईट वाटतंय त्याबद्दल. मला तर त्या जगदीशच्या ना कानाखालीच द्यावीशी वाटते. शिवाने पण तेच केलं ना सुहास, काय मिळालं करून? कीर्ती, आता इथे दिसेल ती मदत कर. हा, तू परिस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे आता. हो, मग मी सगळ्यांसाठी जेवण बनवून आणू? हा ठीक आहे, जा. उर्मिला पण गेलीये, तिला मदत कर आणि सगळं घेऊन लवकर या. हो. मी गेलो असतो पोलीस स्टेशनला, पण आता काका गेलेत म्हणून मग मी थांबलो. ठीक आहे ठीक आहे, काही लागलं तर बोलवून घेऊ. हो. जा तुम्ही दोघं. हो. आजी येतो.